मुंबई पालिकेसमोर 5 दिवसात नालेसफाईचं आव्हान। अद्याप 76% नालेसफाई पूर्ण, तर 7 जूनपर्यंत नालेसफाई करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे आदेश। विदर्भामध्ये वाघांच्या हल्ल्याचं प्रमाण वाढलं। वाढत्या वाघांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयामध्ये बैठकीचं नियोजन। मुंबईतील 7 धरण क्षेत्राकडे पावसाची पाठ, तर 7 धरणांमध्ये केवळ 13% पाणीसाठा शिल्लक। समाधानकारक पाऊस न पडल्यास पाणी कपातीची शक्यता। महाबळेश्वरमधील लिंगमळा धबधबा प्रवाहित, परिसरामध्ये पांढऱ्या शुभ्र धुक्याची चादर। महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी। वाहन भाडे कराराच्या नावाखाली 20 लाखांची फसवणूक, 9 गाड्यांसह 1 जण अटकेत। धुळ्यातील शिरपूर पोलिसांची कारवाई। सोलापूरमध्ये 2 गटात राडा, जुन्या वादातून राडा झाल्याची माहिती, तर हाणामारीचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल। पालघरच्या शेतकऱ्यांनी शेकडो किलो मोगरा फेकला। कल्याणच्या खाडीत शेकडो किलो मोगरा फेकला। मोगऱ्याला दर मिळत नसल्यानं शेतकरी संतापले। मुंबई गोवा महामार्गावर अपघात, भरधाव बसची रिक्षाला जोराची धडक। अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 3 जखमी। छत्रपती संभाजीनगरमध्ये मारहाणीची घटना, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल। 3 जणांच्या टोळक्याची एकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।